आज आम्ही गंगोत्रीला निघालो आहे आणि गंगोत्री साधारण एक 5 किलोमीटरवरती आहे, 80 किलोमीटर 5 तासावरती आहे. आणि मध्ये एक गंगनानी म्हणून एक जागा आहे, तिकडे हॉट स्प्रिंग्स असतात. तर तिकडे असं म्हणतात की तिकडे आंघोळ करायची आणि मग पुढे जायचं. तर तसं आम्ही करणार आहोत. सो लेट्स सी कसा आजचा दिवस होतो. आणि इकडे हॉट स्प्रिंग्स आहे, मस्त पाणी, अगदी रिफ्रेशिंग फ्रेश वॉटर, व्हेरी हॉट. इथे सगळे नाहतात आणि मग पुढे गंगोत्रीला जातात. आमच्यासाठी आता बटर टोस्ट आणि चहा तयार होतोय. हे गंगोत्रीचं एंट्रन्स. इतकी छान हवा आहे इकडे. मला वाटतं जवळजवळ 7 डिग्री सेंटीग्रेड होतं. आणि आता हे दुसरं एंट्रन्स, मेन एंट्रन्स. आणि दोन्ही साईडला इतकी भरपूर दुकानं असतात, जेवायची मुख्य करून आणि ह्याची पूजेची. आणि सगळीकडे तुम्ही बघाल तर देवळाभोवती झेंडूच्या फुलांच्या माळा असतात. आणि आता हा आतमध्ये शिरल्यानंतर भागीरथी नदीच्या बाजूबाजूने आम्ही चालत मेन देवळापाशी जातो आहे. तिकडे बहुत लाईन आहे. आता लाईनीत उभं राहू. आणि दोन्ही साईडला मस्त माउंटन्स. आणि ही लोक इथे पाण्यात न्हातात आणि मग दर्शन घेतात, असं इकडची पद्धत आहे. पाणी ऑलमोस्ट 0 डिग्रीज आहे, भरपूर थंड आहे. आम्ही बघितलं पाय घालून. जवळजवळ आम्हाला तास दीड तास लाईनीत उभं राहावं लागलं. आणि शेवटी आता आम्ही इथे देवळापाशी येऊन पोचले आहोत. देऊळ बाहेरनं फारच सुंदर दिसतंय. पांढरा रंग असल्यामुळे त्याची एक वेगळी शोभा आहे. आणि नेहमीप्रमाणे फुलांच्या माळा सोडल्या आणि पानं पण आहेत एक प्रकारची, ती माहिती नाही. आमचं दर्शन झालेलं आहे. आम्ही गंगेच्या मनात डुबकी मारून आलो. नखशिकांत अखंड सुया शरीराला टोचतात म्हणजे काय होतं अनुभवता आलं. पण बाहेर आल्यानंतर आता काही वाटत नाही, काही ऍब्सोल्युटली काही वाटत नाही. येस, हे गौरीकुंड आहे गंगोत्रीमधलं. गंगा अशी वाहते आणि इथे अगदी लिमुलटी होती. हे इथे ॲपलचं झाड आहे आणि सफरचंद साधारण ऑक्टोबरमध्ये येतं. हे प्रत्येक फुलाला एक सफरचंद असं हिशोब आहे. हे सूर्यकुंड आहे आणि तो तुम्ही दगड बघताय तो कसा मस्त चमकतोय. तो संगमरवरीच वाटतं, पण आय डोंट थिंक संगमरवर आहे तो. आणि म्हणून
बहुतेक याला सूर्यकुंड नाव दिलं आहे. आता आम्ही पांडव गुफेच्या दिशेने चाललो. साधारण 2 किलोमीटरचं हाईक म्हणा, वॉक म्हणा, आणि तिकडे एक गुफा आहे असं म्हणत आहेत. बघू कशी आहे. आता आज आमचा दिवस खूपच चांगला गेला. गंगामातेचं पण दर्शन खूप छान झालं आणि आता आम्ही परतीच्या प्रवासात आहोत. हे हर्षिल व्हॅली म्हणून आहे, इकडचं हे दृश्य आहे.